पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, 1 गुण वसूल केला जातोय। पुन्हा एकदा गुणांकन समसमान गुणांवर येईल। 2 गुण भुते, 2 गुण सांडगोटी। पुढील चढाई माऊली भुते संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला हा चढाई वाद्य सावध पवित्र आहे। सुंदर फुटवर्क मध्ये रक्षकाला स्पर्श करून यशस्वीरित्या आपल्या प्राणात परतलोय। गुणांकनात 1 गुणांची भर पडते। 3-2 तिसरी चढाई सांडगोटी संघाच्या माध्यमातून। यावेळेस डाव्या कोपऱ्यातल्या चढाईला सुरुवात होते। पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न मध्यरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं। 3ही गुण जे प्राप्त झाले जे अनुमान सांडगोटी संघाला मध्यरक्षकाच्या ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी 3 गुण प्राप्त होत आहेत। गुणांकन पुन्हा एकदा 3-3 चौथी चढाई जर्सी क्रमांक 77 श्री माऊली भुते छोट्या जणीचा चढाई बहादर आहे। चांगलं फुटवर्क, पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न अंगलट येतोय। पण गुणांकनाने पण गुणफलकात भर पडलेली पाहतोय। गुणांकन ऐका, 5 गुण भुते आणि सांडगोटी 3 गुण। स्तुती चढाई सांडगोटी संघाच्या माध्यमातून 1 गुण बहाल केला जातोय। 1 गुणाची भर सांडगोटी संघाच्या गुणफलकावर आपण पाहतोय। भुते 5 गुण, सांडगोटी 4 गुण। शेवटची चढाई भुते संघाच्या प्रांगणातून शेवटची चढाई आपण पाहतोय। कदाचित निर्णायक चढाई असू शकते या टाय ब्रेकरची। जर्सी क्रमांक 0 यावेळेस ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न। 1 गुण 1 गुणाच्या कमाईमुळे आपण पाहतोय भुते संघ येऊन पोहोचला आहे 6 गुणांवर। 6-4 असा गुणफलक। शेवटची चढाई आहे आणि कदाचित सामन्याची शेवटची चढाई आपण पाहतोय आणि शेवटच्या चढाईमध्ये 1 गुण बहाल केला जातोय। 1 गुणाच्या फरकानं आपण पाहतोय श्री भुते संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय। जोरदार टाळ्या करा भुते संघासाठी। जबरदस्त परफॉर्मन्स आहे। पहिल्या दिवसापासून मी या ठिकाणी या संघावर नजर ठेवून आहे। पहिल्या दिवसापासून मी या संघावर नजर ठेवून आहे मित्रांनो। एका लेवलचे सगळे खेळाडू आहेत, कोणी मोठा चढाई वाद्य नाही आहे, परंतु डिफेन्सच्या जोरावर जी कामगिरी करतात अतिशय चांगली करतात। माझ्यासोबत अमित नावाचा एक अमित म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहे। अमित, कशा पद्धतीची स्पर्धा आहे आणि तुमचा परफॉर्मन्स मी बघतोय पहिल्या दिवसापासून बघतोय अतिशय चांगला। डिफेन्स मध्ये तर अतिशय चांगला, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे केली होती का? गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला चान्स दिला, यावर्षी चान्स दिला, आम्ही आमचं नाव मोठा करून दाखवलं। अरे स्पर्धेच्या निमित्त या स्पर्धेच्या निमित्त काय म्हणशील? ही स्पर्धा कशा पद्धतीने एन्जॉय करताय? स्पर्धेचं बोलायचं म्हणजे तर अशी स्पर्धा आपल्याला पुढे झालीच नाही आणि आपण होणारही नाही। गेल्या वर्षी सुद्धा ते करून दाखवतात आणि यावेळी बोलायचं म्हणजे पुढल्या वर्षी आम्ही काहीतरी नवीन करून दाखवलं। एक क्वेश्चन पूछो ना त्याला विचार ना भाई, त्याला विचार ना खाना वेळ कितना खाया, मोठी मोठी खाया की नाही? मोठी दादा हे तू बाबा इथे मला खरं खरं सांग,
किती किलो बाहेर चिकन खाल्लं, किती प्लेट खाल्ले बाहेर? खरं बोलायचं म्हणल्यावर मी 2 दिवस जेवलोच होतो. 2 दिवस जेवलं नाही, विदाऊट जेवण एवढं जेवण. त्या बाहेर आवाज आलाच पाहिजे तुमचा. कुठे सगळं कुठे गेला? अरे आवाज द्या. कारण आमचं चिठ्ठीमध्ये नाव आल्यापासून 2-3 दिवस झोपले नाही. आता काल गेल्यापासून काल पण झोपलं नाही. अरे सर काहीच नाही जेवलं, पाणी पण नाही. पाणीच आहे. क्या सगळं क्या वादा क्या ताकद एनर्जी आहे. हे बाबा थँक्यू सर, थँक्यू सर. चला क्वार्टर फायनलची पहिली लढत बैरेश्वर माने विरुद्ध गावदेवी वावे. बैरेश्वर माने हा संघ उपस्थित झालेला आहे. गावदेवी वावे आपण चला गावदेवी वावे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. पहिल्या क्वार्टर फायनल साठी आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती येतोय. गावदेवी वावे आपण डाव्या बाजूला चला. गावदेवी वावे विरुद्ध बैरेश्वर माने ही पहिली क्वार्टर फायनल आपल्या समोरती येणार आहे. गावदेवी वावे अर्थात बामणगाव पंचकृषीमधून बलाढ्य संघ आणि बैरेश्वर माने. काय मॅच असेल, जबरदस्त कबड्डीचा दरारा असेल. बैरेश्वर माने विरुद्ध गावदेवी वावे अत्यंत अफलातून मॅच आपल्या समोर येतोय. प्रेक्षकांना विनंती करतोय आता मात्र क्रीडांगण क्रमांक 2 सोडायचं. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील संघ आमंत्रित करतोय आपण, त्यामुळे क्रीडांगण क्रमांक 2 आपण सोडायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती बरेचसे प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत. कृपया आपण बाजूला चला. प्रेक्षकांना विनंती असेल क्रीडांगण क्रमांक 2 सोडायचं आहे आपण. एक वर्ष मॅच वेशवी विरुद्ध खांदागोळी 15-2 अशा फरकाने वेशवी संघाने खूप अशी आघाडी घेतली. पहिल्या क्षणापासून आघाडी घेतली. सुंदर डिफेन्स आहे त्या संघाचा आणि त्यामुळे वेशवी संघ आघाडीवर. संजय सर मैदान क्रमांक 3 वर एक अटीची लढत. आवाज गावच्या 2 टीम या ठिकाणी आमने सामने आहेत. गुणांकन आहे दिलखुश आवाज 16 गुण, नागेश्वर आवाज 17 गुण. नाममात्र एका गुणाची आघाडी नागेश्वर आवाज संघाच्या प्रांगणात आपण पाहतोय. सर संघाला आमंत्रित करतोय. 7 विरुद्ध 6 असे ही लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे रेडी. तर पहिल्या क्वार्टर फायनल साठी क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण आमंत्रित करतोय अलिबाग रेवस पंचकृषी मधला बलाढ्य आणि बलवान संघ. डीजे ऑन. या सामन्यामध्ये या ठिकाणी सत्कार केला जातो. या ठिकाणी बैरेश्वर माने या संघाकडून आपण सेटमध्ये यायचंय. आपला कोच कोण आहे? कोच कोण आहे? बैरेश्वर माने कोच कोण आहे? कोच कुठे? कोच जरा पुढे आला. अक्षय जरा पुढे माझ्यासमोर ये. अक्षय इथे यायचंय. 1 मिनिट जरा 1 मिनिट. अक्षय आपण कोच आहात. आपण संघाला तयार केला. किती महिने लागले संघाला तयार करण्यासाठी या टुर्नामेंटसाठी? संघाला जवळजवळ 15 वर्ष चालू आहे. आणि महिन्यात तेव्हापासून होता. आपल्याला कसं वाटतं पहिल्यांदा मॅचमध्ये एवढ्या मोठ्या प्रो कबड्डीची स्पर्धा शेतकरी आयोजित केलेली आहे आणि एकदम आगळा वेगळा स्पर्धा आणि प्राईज पण किती आहे ते 1,25,000 रुपये. नक्की. आणि आपण तुम्हाला ही स्पर्धा जिंकला तर जरा पार्टी करायला नक्की. आपण बैरेश्वर माने करून या ठिकाणी शेठचा सन्मान केला जातोय. आपण संघ पाहतोय या ठिकाणी खरोखर खूप चांगल्या पद्धतीनं
तयार केलेला युवा संघ आहे आणि या ठिकाणी शेठचा सन्मान केला जातोय. हर 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 हर. आपण या ठिकाणी भैरवेश्वर माने यांच्याकडून सन्मान केला जातो. समोरला संघाचा कोच कोण आहे? कोच पुढे गावदेवी संघ कोच पुढे सर त्याला पुढे कोच उभे येते. मी तुम्हाला पहिल्या मॅचपासून बघतोय खूप टेन्शन मध्ये असता तुम्ही. एवढं टेन्शन तर घरी पण नाही घेतलं, एवढं इकडे घेतलं. एवढं टेन्शन तर तुम्ही घरचं पण नाही घेतलं, मॅचचं घेतलं. सर कसं तयार केलं संघाला आपण? एवढी संघ तयार केलेला आहे. सर्व युवकांना पाहतोय आपण. वावे संघ हा आहे आपला. जवळजवळ एक 8-9 वर्षापासून विविध स्पर्धा तयार केलेल्या आहेत. ॲक्च्युली बाहेर गेला असलेल्या गावामध्ये आम्ही गावामध्ये कबड्डीचं निधन नव्हतं, कुस्तीचं होतं. पण त्यांनी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या जोरावर आणि ही स्पर्धा कशी वाटते तुम्हाला? एवढ्या मोठ्या लेवलमध्ये तुम्ही सर्वांना खेळाडू तयार केला. अप्रतिम वाखाण्यासारखं नियोजन आहे या ठिकाणी. एकदम वाखाण्यासारखं नियोजन आहे आणि एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी. परवडीसाठी नक्की ही परवडी आणि काय स्ट्रॅटेजी असेल? समोर पण स्ट्रॉंग संघ आहे, तुमचाही स्ट्रॉंग संघ आहे. या टायमाला काय म्हणजे किती गुणांना मात करा सांगाल? समोरच्या संघाला आम्ही काही कमी समोर रिव्ह्यू अनसक्सेसफुल, ओनली रायडर आउट. नक्की तुम्हाला बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. आपण फर्स्ट क्वार्टर मध्ये खेळत आहात. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. तयार व्हायचं. क्रीडांगण क्रमांक 3 वरची लढत आपण बघतोय. दबाव, प्रेशर, धडकन, दिलखुश आवाज विरुद्ध नागेश्वर आवाज. दोन्ही एकाच गावातले संघ. ज्याच्या वेळी नागेश्वर आवाज विरुद्ध दिलखुश आवाज ही लढत झाली त्यावेळी तो कबड्डीचा थरारा सर्व रसिक प्रेक्षकाने, कबड्डी चाहत्याने अनुभवलेला आपण नेहमीच पाहिलेला आहे. मग ती अलिबाग पंचक्रोशी असो की 3 पंचक्रोशी मधून असू दे किंवा छोटन शेठ यांच्या वतीने आयोजित स्पर्धा असू दे, तो थरारा, तो जल्लोष, तो जबरदस्त कबड्डीचा थरारा आपण पाहतोय तिकडे. धगधग धडकन ही प्रत्येक चाहत्याकडे, सपोर्टरच्या हृदयाचे ठोके वाढवणारा तो मॅच आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती बघतोय. चला क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार व्हायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 साठी जयकुमार वाघोडे आणि अलिशान श्रीगाव, मला वाटते अलिशान श्रीगाव हा संघ उपस्थित झालेला आहे. वाघोडे संघाला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लाईनअप करून घ्यायचं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जय हनुमान वाघोडे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर महिलांचा पुढील सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती कर्नाळा स्पोर्ट पनवेल विरुद्ध भिल्लेश्वर केही. कर्नाळा स्पोर्ट पनवेल विरुद्ध भिल्लेश्वर केही आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. Another tiebreaker on court number 3. What an match! What an match! नागेश्वर आवाज, दिलखुश आवाज 18-18 समसमान गुणांवर मॅच थांबलेला आहे. Another tiebreaker on court number 3. अगदी जबरदस्त लढती होतात. क्वार्टर फायनल मधल्या आपण बघतोय या लढती. संजय पोईलकर मुंबई पुण्याला जाऊन तिकीट काढून मॅचेस बघताना तेवढा थरार तिथे पण नसतो जो आज इथे पाहायला मिळतोय. छोटम शेठ कुठे आहेत? छोटम शेठ नक्कीच अंकुर, छोटम शेठ कुठे आहेत? जबरदस्त मॅच. छोटम शेठ आज साई क्रीडा मंडळाने कीर्ती कळस गाठला. या मॅचेस आहेत ना, तिकीट खरेदी करून पण एवढे थ्रिलर मॅचेस पाहायला नाही मिळणार. एकदा जोरदार टाळ्या करा छोटम शेठ साठी. दुसरा टाय ब्रेकरचा सामना 5-5 रेसचा सामना आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती बघतोय. मी क्या मैच हुआ यार, जबरदस्त. आवाज ही आवाज है. जीतेगा भी आवाज और हारेगा भी आवाज. दोन्ही सगळे या ठिकाणी आवाजचेच आहेत. तर एक जोरदार आपल्या आवाज गावासाठी आवाज एवढं टाळ्या जोरदार आवाज आणि टाळ्या वाजल्या पाहिजे.
क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरुवात झालेली आहे. पहिल्या क्वार्टर फायनलला सुरुवात बैरेश्वर मानी विरुद्ध त्या ठिकाणी सामना जो सुरू झालेला आपण पाहतोय. पहिली क्वार्टर फायनल गावदेवी वावे यांच्यामध्ये लढत सुरू झालेली आहे. सुरुवात मात्र मानी संघाचा पहिला पॉईंट प्राप्त करतोय. पहिल्या रेडवरती पॉईंट करतोय. त्याचबरोबर डिफेन्स सुद्धा जबरदस्त केलेला आहे. दुसरा पॉईंट मानी संघाकडे. अजून सुद्धा वावी संघाला खातं बोलायचं आहे. मात्र 2 गुणांनी सुरुवात जरूर केली मानी संघाने. अजिंक्य पाटील नवनाथ पाटीलचा संघ आपण अजिंक्य पाटील आणि नवनाथ हेरतचा संघ या ठिकाणी सुरुवात चांगली करून देतोय आपल्या संघाला. वावी विरुद्ध बैरेश्वर मानी हा मॅच क्वार्टर फायनलचा क्रीडांगण क्रमांक 2 वरती अत्यंत जबरदस्त. 1 वरती मात्र 33 असा गुणफलक एकतर्फी मॅच महिलांचा पाहतोय. मी विनंती करेन त्या ठिकाणी महिलांच्या दोन्ही संघांना कानवाला स्पोर्ट पनवेल आणि विलेश्वर गेम आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करून घ्यायचे आहे. सामना अगदी अंतिम क्षणाकडे आलेला आहे. आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. कोणताही उशीर लावू नका. एकतर्फी लढतीकडे आपण बघतोय. पनवेल तालुक्यामधून खांदा कॉलनी दत्तात्रय खांदा कॉलनी हा संघ संपूर्णपणे बॅकफूटवरती आहे. बलाढ्य असा ओंकार वेशवी बघा जबरदस्त डबल थाय होऊन जर्सी नंबर 8 आपण बघतोय. वेशवी संघाचे डिफेंडर्स आणि काय संजय सर टाय ब्रेकरला सुरुवात होते या ठिकाणी. पहिली चढाई अंकुश सर लाईव्ह द्या. नागेश्वर दिलखुश आवाज संघाची चढाई जर्सी क्रमांक 14 ओंकार राणे. अंकुश सर लाईव्ह द्या. येस येस पहिली चढाई सावध चढाई आहे. संजय सर बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरक्षकाला टिपलंय. सुंदर चढाई 1 गुणाची कमाई दिलखुश आवाज संघासाठी. पहिली चढाई नागेश्वर आवाज जर्सी क्रमांक 1 अक्षय कवळे. नागेश्वर आवाज संघाचा बोनसचा प्रयत्न. बोनसचा प्रयत्न होता. मध्यरक्षकाने बॅक होल्डचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. पंचांचा डिसिजन आहे. 1 गुण प्राप्त होतोय अक्षय कवळेला. गुणांकन आहे का नागेश्वर 1 गुण. गुणांकन आहे का दिलखुश आवाज 1 गुण 1 गुण. दुसरी चढाई दिलखुश आवाज संघ जर्सी क्रमांक 17 कुणाल. कुणाल ज्याने सामना टाय ब्रेकरवर आणला. शेवटच्या चढाईवर त्याने सुंदर गुण त्या ठिकाणी वसूल केला होता. पाय साहेब या चढाईवर काय करतोय 1 गुण प्राप्त करतोय. अक्षय कवळेचा ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी बसतोय. 1 गुणाच्या कमाईने आपण पाहतोय. गुणांकन बदल दिलखुश आवाज 2 गुण नागेश्वर आवाज 1 गुण. जर्सी क्रमांक 7 नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून ही चढाई. सावध चढाई आहे. एक गुणाची कमाई. गुणांकन पुन्हा एकदा पहा. नागेश्वर 2 गुण दिलखुश आवाज 2 गुण. तिसरी चढाई दिलखुश आवाज संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 जर्सी क्रमांक 4 मनोज वारडेची चढाई. नागेश्वर आवाजच्या प्रांगणात मनोज वारडे चढाईच्या मोर्चावर. या ठिकाणी थोडंसं फुटवर्क वापरतोय.
मध्यरक्षकाला 2 वेळा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, निष्फळ प्रयत्न. यावेळेस गुणाची कमाई करून परततोय. बोनस गुण प्राप्त झाला, 1 गुण मिळतोय. दिलखुश आवाज संघाला गुणांक नाही का? हॅलो दिलखुश आवाज 3 गुण, नागेश्वर आवाज 2 गुण. तिसरी चढाई नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून 6 नंबर शिरीष भगत. हॅलो टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 2 धनेश्वर माने चॅलेंज 2 पॉइंट आवर एका गुणाची कमाई. प्लीज गिव्ह मी रिव्ह्यू. पुन्हा समसमान गुणांवर येते. 3 चढायांनंतर दिलखुश 3 गुण, नागेश्वर 3 गुण. चौथी चढाई दिलखुश आवाज संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 3 तेजस. हॅलो हॅलो टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 2 भैरेश्वर माने चॅलेंज 2 पॉइंट आवर डिसिजन 3 पॉइंट प्लीज गिव्ह मी रिव्ह्यू. 1 गुणाची कमाई. एका गुणाच्या कमाईनं गुणांकन पुन्हा एकदा बदलत आहे. दिलखुश आवाज 4 गुण, दोघांचेही रिव्ह्यू संपलेले आहेत. दोघांचेही रिव्ह्यू संपलेले आहेत. थांबा 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 1 सेकंड. क्रीडागार क्रमांक 2 साठी 3 साठी तयार आहेत. संघ दोन्ही उपस्थित आहेत. 3 वरती जयंतमान वाघोडे विरुद्ध अनिशल श्रीगाव हे दोन्ही संघ रेडी आहेत. एक वरती कर्नाटक रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. टेन्स मॅच आहे, रिव्ह्यू मिळेल. प्रत्येक मॅचला 1 रिव्ह्यू आहे. स्कोररला रिव्ह्यू यांचा आहे का? ओके 5 रेटला रिव्ह्यू असं नाही आहे. संपूर्ण मॅच मध्ये 1 रिव्ह्यू आहे. त्यांचा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. चला बिलेश्वर टीम आणि कर्नाटक स्पोर्ट बनवेल दोन्ही मेंबर संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. चला आपण उपस्थित व्हायचं आहे. मॅच चालू करा. मॅच चालू करा. चला नाही दिला सर. मॅच चालू करा. मॅच चालू करा. कर्नाटक स्पोर्ट बनवेल हा संघ उपस्थित होतोय. बिलेश्वर टीम निलेश पवार आपला संघ उपस्थित करायचा आहे. बिलेश्वर टीम एक मॅचच बसतो परत बसतो.